राम राम शेतकरी मित्र, हे आपलं सोयाबीन. हे पहा, अर्ध फुल राहिलं आता, बाकी सगळं फुल लागलं. काही टेन्शन नाही राहिलं आता. कसं 50% फुल लागून पडलं. आता लोक काय करतात, आमोशा आली की फवारणी मार, त्याच्याशिवाय मारत नाहीत. तोपर्यंत तुमच्या मालाचं फूल वगैरे आळ्या खाऊन घेते. जसा टाईम भेटला तसं करायचं. आमोशा काय टाईमवर येत नाही, पौर्णिमा काय टाईमवर येत नाही. त्याच्या आळ्या पडायचा टाईम आणि त्याचा पौर्णिमेचा आणि आमोशाचा काहीच संबंध नाही. ते काय बांधलेलं नसते. याच टाईमला येतील, त्याच टाईमला अंडे आळ्या घालते. तर काय ते काय जमा करून ठेवणार आहेत काय? त्याला जेवढ्या ज्या टाईमला अंडे टाकायचे आहेत तवाच टाकते ते. असं काही नाही आहे. त्याच्याशी आमोशा पौर्णिमेचा वेळ फायचा नाही. फक्त सोयाबीनला टायमोटायमी फवारणी करायची, सोयाबीनची योग्य ती सोय करायची. हे बघा, सोयाबीन आपलं झालं 70-80% शेंगा धरल्या. आता काय 4-5% राहिल्या ते धरतील आणि मोकळं होते सोयाबीन. आता लागून मोकळं होते. आता 2-4 दिवसात मारून घ्यायची फवारणी. हां.